मला खरं वैयक्तिक बोलायला आवडत नाही, मी कधी बोलतही नाही. पण हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी भारतीय जनता पक्ष आणि माननीय सुरेश धस यांना विचारला पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस मी म्हणत नाही आहे, माननीय कोर्टाने आदेश दिलेले आहेत, हे तुमच्या चॅनलवर आलेले आहेत. डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, पर्सनल आणि बऱ्याच गोष्टींच्या केसेस आहेत. आणि मला एक प्रश्न विचारायचा, हा तर वैयक्तिक झालाच भाग, पण त्याचबरोबर ज्या सरपंचाची हत्या झाली त्याच्या मागे ज्या वाल्मिक कराड होता त्याचा आका कोण होता हे मी एकटी म्हणत नाही, मी तर कधीच, मला हे माहिती नव्हतं. हे सगळं माननीय अनेक वेळा सुरेश धसांनी आपल्या सगळ्यांना ती माहिती दिली. आणि आका, ज्या आकामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं, कधीतरी त्या देशमुख कुटुंबाला जाऊन विचारा त्यांच्या वेदना.